नमस्कार, मी स्नेहल चौधरी एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत करते. मी ब्रह्मा चट्टे तुमचं स्वागत करतोय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने मोठ्या हालचाली घडतायत. अशाच एका महत्त्वाच्या बाबीकडे आम्ही तुमचं लक्ष वेधून घेतोय. 9 वर्षांपूर्वी म्हणजेच आजच्याच दिवशी 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी महानगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर अरबी समुद्रात शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं होतं. होय होय, मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं भूमिपूजन स्मारकाचं झालं होतं. मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल बांधण्याची योजना आहे. जगातला हा सगळ्यात उंच पुतळा होता. साधारणतः 210 मीटर त्याची उंची होती. म्हणजे घोडेस्वाराचा पुतळा असणार, घोड्यावर बसलेला शिवाजी महाराज असं झालेले. आणि मुंबईच्या दक्षिणेकडे मरीन ड्राईव्ह जवळ अरबी समुद्रात एका कृत्रिम बेटावर हे उभारलं जाणार होतं. म्हणजे हे उभारलं जाण्याचं नियोजित आहे. गेल्या 9 वर्षापासून 2016 पासून आतापर्यंत त्याच्यावरती कुठलंही काम झालेलं नाहीये. फक्त भूमिपूजन झालंय, ते नरेंद्र मोदींच्या हस्ते कलश पूजन झालं. आणि त्याच वेळेस नेमक्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत्या. त्या पुतळ्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की संग्रहालय आहे, प्रदर्शन गॅलरी आहे, उद्यान आहे, रुग्णालय, अशा अनेक सुविधा होत्या. म्हणजे ह्या प्रकल्पाची जर सद्यस्थिती बघायला गेलो आपण तर ही सद्यस्थिती जलपूजन फक्त झालंय मोदींच्या हस्ते. ते पंतप्रधान असल्यामुळं त्यांच्या हातनं भूमिपूजन करून, विशेष म्हणजे त्यावेळेस आत्ताची जी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावून उद्धव ठाकरे ह्यांची शिवसेना आहे ती सत्तेत होती त्यांच्यासोबत. त्या निवडणुकीच्या पूर्वी हे भूमिपूजन झालं. आणि याला पर्यावरण मंजुरी अजूनही मिळालेली नसल्याचं कळतंय. न्यायालयीन खटले चालू त्याच्यावर, ते हवं की नको. आणि आता जे उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे जे बंधू आलेत, राज ठाकरे, त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की असे स्मारक उभी करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते त्यांचं खरं स्मारक आहे आणि ते तुम्ही ते स्मारक उभा करा. मग हे सगळा वाद सुरू होता. तर त्यावेळेस हे सगळं होत असताना शिवस्मारकाची एक समिती बनवली होती आणि त्या समितीमध्ये अध्यक्ष विनायक मेटेंना बनवलं होतं. आणि विनायक मेटे हे आता दिवंगत नेते आहेत, ते त्यांचं अपघातामध्ये निधन झालं. त्याच्यानंतर याचा पाठपुरावा कोणताही नेता करताना सध्या तरी दिसत नाही. म्हणजे 2022 पर्यंत हा शिवस्मारक पूर्ण करू असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं, पण त्यानंतर ते झालं नाही. 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांनी त्या स्थळाची पाहणी केली आणि त्यांनी त्या खूप या प्रश्नावरती खूप गदारोळ केला, टीका केली. त्यानंतरही याच्यावरती काहीतरी हालचाल होईल असं वाटलं होतं, पण आता कुठलंही बांधकाम झालेलं नाहीये. पर्यावरणाचे स्टेटस जायचे ते आहे आणि फक्त निवडणुका आल्या की शिवाजी महाराजांची आठवण येते. हे या निमित्ताने पुन्हा एकदा आज सगळ्यांच्या समोर येत आहे. म्हणजे या आता पुढे काही झालेलं नाहीये. म्हणजे शिवस्मारक समितीचे जे अध्यक्ष होते त्यांचं निधन झाले, त्याच्यानंतर त्या समितीचं काय झालं, तिथं कोणाला अध्यक्ष नेमले का नाही नेमले, हे याच्यात काहीही हालचाली झालेल्या नाहीयेत. म्हणजे प्रगतीसाठी जी काही प्रयत्न व्हायला पाहिजे होत्या भूमिपूजनाच्या किंवा भूमिपूजनानंतर या स्मारकाच्या, ते कसलंही झालेलं नाही. महत्वाचं म्हणजे आत्ता जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासाठी तो खूप महत्वाचा प्रकल्प होता. कारण 2014च्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आम्ही अरबी समुद्रामध्ये भव्य स्मारक शिवाजी महाराजांचं उभा करू अशीही त्यांनी एक आश्वासन दिलं होतं. आणि त्यापूर्वीचा म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासूनची ही चर्चा होती. म्हणजे ही चर्चा त्यावेळेच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतरच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकत्र असणारं सरकार, नंतर महाविकास आघाडी म्हणून म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे सगळं येऊन आणि पुन्हा हे सगळे एकत्र येऊन, म्हणजे आता इतकी सगळी सरकार बदलली, इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या, पण शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीट ही अजूनही रचलेली नाही. आणि नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केल्यानंतरही 9 वर्षांनी काही घडलेलं नाही. अशी महत्वाची बाब आपल्या समोर आणली आम्ही. अशाच महत्वाच्या बाबी अजून ऐकण्यासाठी, अजून असे विषय पाहण्यासाठी पाहत रहा एलएस मराठी.